नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण कोल्हापुरात आहोत आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा जोडीला जी आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या जोड्यांपैकी सगळ्यात सिनियर जोडी असणार आहे. आजींचं वय आहे 81, आजोबांचं वय आहे 94 आणि असं असताना सुद्धा त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे की जो एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या या उत्साहाबद्दल, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाबद्दल. त्यांच्याचकडून भेटूया सौ कमला मेहता आणि श्री मगनलाल मेहता यांना. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. तुम्हाला दोघांना मला सांगावंसं वाटतंय की आतापर्यंत आम्ही जोडी तुझी माझी मध्ये ज्या ज्या जोड्यांना भेटलो त्याच्यापैकी तुम्ही दोघंही सगळ्यात सिनियर कपल आहात. म्हणजे 60 वर्ष झाली आहेत तुमच्या लग्नाला. आजोबांचं वय 95. आता आजोबा तुम्हाला लागलं ना 95 लागलाच. हा. आणि आजींचंही 82-81 वय आहे. तर एवढा मोठा अनुभव आहे, एवढा काळ तुम्ही एकत्र घालवलाय. आम्हाला सगळ्यांना खूप ऐकायचं आहे तुमच्याकडून. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की 60 वर्ष झाली आहेत तुमच्या एकत्र सहवासाला, कसं वाटतंय? छान आहे, सुखी आहे. सुखी आहात? काय सांगाल आजींबद्दल? काय तिथं सहकार चांगलं आहे. सहकारामुळे आपलं काही टळत नाही, चांगलं चाललंय. मुलंही चांगली आहेत, मुली चांगल्या आहेत, भाऊ चांगले आहेत. सर सुखी कुटुंब आहे आपलं. आजी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटतंय? एवढी वर्ष झाली आहेत लग्नाला. छानच वाटतं. म्हणजे ऍडजस्ट होत गेलो आम्ही, त्यामुळे काही वाटत नाही. एकदा ऍडजस्ट व्हायचं ठरवलं की छान वाटतं, मग काय वाटत नाही. मला आता हे सांगा, तुमचं लग्न जमलं कसं? कुठे भेटलात तुम्ही? आम्ही भेटलो नाही, अरेंज मॅरेज आहे आमचं. अरेंज मॅरेज आहे? मग कुणाच्या मध्ये? माझे वडील जे म्हणतील ते आम्ही करत होतो, तयार व्हायचं आई वडिलांची आज्ञाप्रमाणे. कारण तसं आमच्या दोघात पुष्कळ अंतर आहे. मी शिकत होते, इंटरमध्ये होते आणि माझं लग्न झालं. आणि मग लग्न झालं, ठरलं, सगळं झालं. तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात? तुम्ही आजोबांना पहिल्यांदा कधी पाहिलं? ते बघायला आले होते ना. बघायला आले होते? ते काय आहे, आमचं बोर्डिंग होतं आमच्या घरात. तिथे ते शिकत होते, तर माझा जन्मही झाला नव्हता. मला नाही कळलं काय. माझ्या घरामध्ये माझे वडील बोर्डिंग चालवत होते. बोर्डिंग चालवत होते? कारण काय आहे, पूर्वी आमच्या समाजामध्ये जैन लोकांना शिकायला कुणाला राहायला जागा नव्हती. ते माझे वडील चालवत होते. त्यात ही सगळे लोक शिकले. 3 वर्ष होतो. आमचे वडील बोर्डिंग चालवत होतात. 3 वर्ष हायस्कूलचं एज्युकेशन माझं चांगलं झालं. त्याच्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईला जवळजवळ 33 वर्ष होतो. मग तुम्ही मूळच्या कुठल्या आजी? माझं माहेर सांगली. सांगलीचं? आमचं काय आहे, आयुष्य सगळं गुजरात इकडेच गेलेलं आहे. इकडे राहिलोच नाही आम्ही. म्हणजे मी लग्न होऊन गेले अहमदाबादला. लग्नाहून अहमदाबादला गेलात. पण जरा आपण लग्नाच्या आधीच्या दिवसांबद्दल बोलूया. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आजोबांशी बोललात, आठवतंय काय बोललात? काही नाही आठवत? काय आहे, पूर्वी भेटणं हे काय प्रकारच नव्हता. उलट आमच्या समाजामध्ये गुजराती लोकांना कॉलेजमध्ये पाठवत नव्हते. मी वडिलांना सांगायची, मी कशात भाग घेत नाही, काही करत नाही, मला कॉलेजला पाठवा. ते मग करता करताच लग्न झालं, संपलं. शिक्षणही झालं नाही. मग गुजरात म्हणजे गुजरात युनिव्हर्सिटी, ही इकडची शिवाजी युनिव्हर्सिटी, त्यामुळे माझं शिक्षणही झालं. असं झालं. लग्न झालं तो दिवस कसा होता? आजोबा तुम्ही सांगा, लग्नाचा दिवस कसा होता? होता, पण इकडे इतका उन्हाळा भासत नाही, मुंबईला इतका भासतो. उन्हाळा खूप होता असं सांगतायत आजोबा. तुम्हाला काय वाटलं? कसा होता दिवस? कसा माहोल होता? वातावरण कसं होतं? काय छान होतं. आमचं कुटुंब फार मोठं आहे, त्यामुळे माणसं पुष्कळ, घर आमचं पुष्कळ मोठं आहे सांगलीचं, त्यामुळे लग्नात काय मजा येते. तुमच्याकडे खूप अशा हे असतात ना, रीतिरिवाज खूप असतात, संगीत वगैरे अशा. आता नाही, पूर्वी नव्हतं. पूर्वी नव्हतं काही नव्हतं. म्हणजे आताच आता हे सगळं जसं जसं सुधारणा आहे तसं हे संगीत रजनी पूर्वी. पास झाल्यानंतर विजेच्या ऐवजी 2 वर्ष मुंबईला सर्व्हिस केली मिलमध्ये. नंतर भावनगरला 2 वर्ष सर्व्हिस केली. अहमदाबादला 14 वर्ष सर्व्हिस केली. नंतर पुन्हा मुंबईला आलो. तिथं 29 वर्ष राहिली. तसं ती घराच्या बाहेरच आहे समज. घरात फार थोडा आली आणि कष्टात दिवस काढले, फार कष्टात दिवस काढले, फार गरिबीत दिवस काढले. नंतर अलीकडे मात्र घरं बदलली. चांगलं आता जॉब चांगला आहे, चांगला आहे, मुलगा चांगला कमावतोय. आता काही काळजी करायची, काळजी फक्त तब्येतीची. नाही नाही, त्याची काळजी. त्यावेळी तब्येत चांगली होती, त्यावेळी खायला नव्हतं.
आता खायला पुष्कळ आहे, आता तब्येत खाऊ देत नाही अशी स्थिती आहे. आजोबा तुम्ही आता खाण्यापिण्याचं बोललात म्हणून मी विचारते, तुम्हाला खायला काय आवडतं? अगदी तिखट किंवा अगदी गोड. अगदी तिखट किंवा अगदी गोड असं मधलं आवडतं? आवडत नाही. मधलं नाही आवडत. मग आजींच्या हातची कुठली रेसिपी आवडते तुम्हाला? पालपुळे, हम्म. बर्फी, बर्फी आवडते. ह्याची बाळाची बर्फी. माव्याची बर्फी आवडते. तुम्हाला माहितीये ना आजी आता आज तुमच्यासाठी खास रेसिपीज करणार आहे. आजी कोणत्या कोणत्या रेसिपीज करणार आहात तुम्ही? भाताचा ढोकळा करणार आहे भाताचा ढोकळा आणि राबडी म्हणतो आम्ही त्याला. थंडीच्या दिवसात प्यायचं सकाळचं पेय आहे ते दोन. तर मग सगळ्यात आधी तुम्ही कुठली डिश करणार? भाताचा ढोकळा करणार. भाताचा ढोकळा करणार. मग त्याचं साहित्य सांगता? ताकात भिजवलेला भात, चण्याचं पीठ, मिरची, कोथिंबीर, जिरे, आलं मिरचीची पावडर, हळद, मीठ, लाल मिरची, मोहरी, तीळ आणि तेल. आजोबांचं आणि तुमचं नातं कसं आहे? छान आहे. छान आहे. कसं आहेत आजोबा? ऍडजस्टेबल आहे दोघंही एकमेकांना. मी बघते की आजोबांचं आता एवढं वय झालंय पण आजी खूप सांभाळून घेतात. त्यांचे पथ्य, त्यांना काय हवंय काय नको, त्यांच्या वेळा तुम्हाला खूप छान माहिती आहेत. बरं, आपण फोडणी करायला घ्यायची. हो. तेल तापलंय, आता आपण मोहरी घालूया आधी. मोहरी घालू एवढी? भरपूर टाक. मला सांगा ना, जनरली ढोकळा हा बेसनाच्या पिठाचा म्हणजे बेसनाचा असतो. भाताचा ढोकळा पहिल्यांदाच ऐकते मी. हे तुम्ही कुठून शिकला? काय उरला भात तर काय करायचं, त्यातनंही काढलेली रेसिपी. छान आहे, पण वेगळी आहे काहीतरी. म्हणजे आम्ही जशा मुली आहोत आता, ज्या शिकतोय नवीनच पदार्थ करायला, तर एक वेगळी रेसिपी आमच्या खात्यात जमा झाली असं म्हणते. आता काय घालायचं? आता जिरे टाक, मिरची टाक, बस एवढी? बस बस. टाक, तीळ टाक बघा, बस एवढी. आणि मग ते भात जराशी हळद टाकून भात टाक, थोडीशी हळद टाक, बस. भात टाकून मीठ टाक, थोडी लाल मिरची. ठीक टाकून हे बघूया आपण टाकताना कळेल. अर्ध बास आता काय करायचं आजी? आता त्याच्यावरती झाकण झाकायचं, झाकण घालायचं आणि एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवायचं. हा. मग यानंतर आपल्याला काय करायचं आता? एका ताटामध्ये ठाळायचं. अच्छा, थापायची तयारी करायची ना? ठीक आहे. भात होतोय तोपर्यंत आपण ढोकळा थापायची तयारी करून घेऊया. ढोकळा थापून तयार आहे. आता फक्त फोडणी घालायची, हो ना आजी? हो. हा. मग आता आधी मोहरी घालूया. जिरे घाल. तीळ फार उडतात, त्यामुळे गॅस बंद करून तीळ टाक. बरं बरं, बस एवढं घालायची फोडणी. द्या मी आता त्याच्यात घाल चमच्यानं, पसरून जरा पसरायला लागेल. हा, आता वरून कोथिंबीर. भाताचा ढोकळा तयार झालाय. तुम्हालाही करून बघायचा आहे? मग साहित्य आणि कृती लिहून घ्या. भाताचा झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ताकात भिजवलेला भात, मीठ, मिरची, कोथिंबीर, जिरं, हळद, आलं, हिरवी मिरची पेस्ट, मोहरी, तीळ आणि तेल. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, तीळ आणि हळद परतून घ्यावी. या मिश्रणात ताकात भिजवलेला भात, मीठ, तिखट, बेसन आणि आलं मिरचीची पेस्ट घालावी. वाफवून झाल्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये थापून घ्यावं. तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी करून ती या मिश्रणावर घालून भाताचा ढोकळा तयार करावा.